काय चाललंय सकाळपासून 1 तास झाले त्या मोबाईलला बघत बसली. वैष्णवी हा काय चाललंय त्याच्यात एवढं? अहो टेटस सापडते ठेवायला, टेटस बघत होते. देवाचं टेटस सापडणार लय वेळ झालं सापडते. थोडं देवाचं टेटस ठेवलं म्हणजे पुण्य होतं, माणसाला पुण्य घडतं व्हॉट्सअपला. कोण म्हणलं असं? कोण म्हणलं म्हणजे माझ्या मनाला वाटतं ते करते मी. कुणी म्हणायची काय गरज आहे, मला सांगायची काय गरज आहे? मी लहान बाळ आहे का मला सांगायला? मला आवडते म्हणून सांगते मी. स्टेटस ठेवायला त्याला चांगलं काम करावं लागतं, चांगलं म्हाताऱ्या माणसाला नीट बोलावं लागतं, आणि पुन्हा नवऱ्याला पण चांगलं बोलावं लागतं, पुन्हा दया माया करावं लागते. कोणाला दया माया करीत नाही मी. कोणाची दया माया दान करीत धर्म नाही. करावं लागतं. स्टेटस ठेवायचं तुला देवाचं. देवाकडे काय व्हॉट्सअप आहे का? की तुझं स्टेटस बघल ते? मी कुणाला बघण्यासाठी स्टेटस नाही ठेवत आहे. माझ्या मनाला शांती वाटते, एकदम असं मन एकदम प्रसन्न वाटतं देव केल्यावर, म्हणून मी स्टेटस ठेवते आणि देव करते. कुणी बघा म्हणून नाही करत आहे, समजलं का? आणि माझ्याच्याने जेवढं होईल ना तेवढं मी करते. म्हाताऱ्या माणसाला बी जेवढं चांगलं बोलणं होईल ना तेवढं बोलते, तुम्हाला पण बोलते. पण तुम्ही जर माझ्यावर चिडचिड करत असले ना, तर तुम्हाला गोडीनं बोललं ना, तुम्हाला त्याचा काय फरक पडत नाही. तुम्हाला शब्दाला शब्द रिटर्न दिला ना, मग तुम्ही जागेवर येते. समजलं का? हे अनुभव घेतलाय मी. डोक्यात सांग नुसती बडबड बडबड करायची, मनात ढिगभर पाप, आणि काय तर म्हणती माझं म्हणलंय साप. अशी गत झाली तुझी. सापच आहे. तुम्हाला काय माहिती का, ते म्हणतात ना नवरा उशाचा साप असतो, तो कधी डसन ते सांगता येत नाही. त्याला किती बी जीव लावा आणि किती बी काय करा, त्याची खोड म्हणत होते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही का नाही, ते शब्द 100% खरी आहे. खरं सांगतो तुम्हाला, मी अनुभव घ्यायला नाही तुमच्यापाशी आल्यापासून. माहिती का, तुमची खोड ना आयुष्यात कधीच जाणार नाहीये. ते म्हणतात ना माणसाची एखादी जन्मच खोड असती, जन्मात असती खोड असती, की ती डायरेक्ट माणसाची सोबतच जाईल. समजलं का? अशी खोड आहे तुमची. तुमची ही खोड कधी जाणार नाहीये. समजलं का? असं म्हणायचं की दुसऱ्याला मी नाही पुण्य करतो, मी नाही पुण्य करतो. काय पुण्य करता हो तुम्ही? हा जाऊ दे आता, तुला बोलण्यात उपयोगच नाही काही. मग माहिती का कशाला बडबड जेवायला डबा देतीस का नाही? मला बाहेर जायचंय कामाला. हाताने करून घ्यायचा, हाताने सगळं करून हाताने भरायचं, निघायचं. मी खाली कमी नाही, सगळं हाताखाली करायचं. हाताने डबा भरून घ्यायला आणले काय तुला? तुझ्या मायबापाने हेच वळण लावले का तुला? उठल्यावर का डबा भरून दे? माझ्या माईवरून बापावर जायचं नाही. माझ्या मायबाचं वळण लय भारी. तुमच्याच आई बापाने तुम्हाला वळण चांगलं लावलं नाही, माझ्याने चांगलं लावलं. धुईनच नाही तर झाडून मी. हातानं